अनेकांना माहिती नाही, पण श्री स्वामी समर्थ महाराजांचे बालपण अत्यंत रहस्यमय होते. त्यांचा जन्म नेमका कुठे झाला याबाबत अनेक मतांग आहेत. काही म्हणतात ते महाराष्ट्रात जन्मले, तर काहींचे मत आहे की ते उत्तर भारतातील दत्तात्रेय परंपरेतून आले. बालपणापासूनच त्यांच्या डोळ्यांत ज्ञानाची चमक आणि ओठांवर शांत स्मित दिसायचे. ते नेहमी ध्यानात मग्न असतं आणि आसपासच्या लोकांना आश्चर्य वाटत असे. एवढ्या लहान वयात एवढी शांतता, एवढी करुणा कशी? स्वामी महाराज लहान असतानाच अनेक चमत्कार दाखवायचे. कधी पावसात बसूनही त्यांच्या अंगावर थेंब पडत नसे, तर कधी एखाद्या आजारी माणसावर फक्त हात ठेवून तो बरा होत असे. लोकांनी त्यांना दैवी शक्ती मानायला सुरुवात केली. पण स्वामी महाराज मात्र नेहमी म्हणत, हे सर्व माझा नाही, ही परमेश्वराची कृपा आहे. काळ पुढे सरकला आणि स्वामी महाराजांनी आपला प्रवास सुरू केला. ते उत्तर भारतातून दक्षिणेकडे चालत आले. हिमालय, काशी, गंगाघाट, नाशिक, पंढरपूर, तुळजापूर आणि शेवटी अक्कलकोट. प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवला. भक्ती, श्रद्धा आणि संयम हेच जीवनाचे 3 आधारस्तंभ आहेत, असा त्यांचा उपदेश होता. अखेर स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले, रोगी बरे केले, दुःखी लोकांना दिलासा दिला. त्यांच्या वचनात प्रचंड शक्ती होती. भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आज हे वचन भक्तांना संकटकाली आशेचा किरण देतं. स्वामी समर्थ महाराजांचा भक्ती, करुणा आणि सेवा यांचा प्रतीक आहे. त्यांचा संदेश आजही तितकंच जिवंत आहे. प्रत्येकात परमेश्वर आहे, त्याचं